आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे अमावस्या उपस्थ दिनानिमित्त उपस्थ महत्त्व विशेष कार्यक्रमाचे आयोजन व तसेच नाथराव सपकाळ सेवानिवृत्त शिक्षक यांची सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ जिल्हा हिंगोलीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली। त्याबद्दल त्यांचा श्रावस्ती बुद्धविहार येथे महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी पूज्य भंते डॉक्टर एच.आर. धर्मदीप महाथैरो अध्यक्ष भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश, पूज्य भिकुनी आर्याजी रूपनंदा सारनाथ कांबळे, धम्मा जाधव, डॉक्टर नीरज सपकाळ, जयश्री नाथराव सपकाळ, सुनीता वानखेडे, रेखा वाकळे, रत्नप्रभा मनवर, धारा कांबळे, आशाबाई भालेराव, दीक्षावती इंगोले, रमाबाई इंगोले, शांताबाई खिल्लारे, मंगला कांबळे, सीमा कीर्तने यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दीपके, टीव्ही 7 हिंगोली। दोघेही ते सचिव होते आवटे सर आणि मी कोषाध्यक्ष होतो। आज 6-7 वर्ष झाले या पदावर आम्ही कार्यरत आहोत। महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त कर्मचारी महासंघ याचे ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एस.आर. भोसले साहेब यांनी त्या दिवशी बगाटे सरांना मॅसेज केला की तुमची विभागीय अध्यक्ष म्हणून मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून बगाटे साहेबाची नेमणूक केली आणि त्यांचं पद जे होतं तर ते आवटे सरला दिलं। माझं जे पद होतं कोषाध्यक्षाचं ते थोरा सरांना दिलं आणि सचिवपदी मला दिलेलं आहे। आज आपण येथे उपोषणाच्या दिवशी एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला। आज आपल्यामध्ये उपासक नाथरावजी सपकाळ यांना बहुजन कर्मचारी अधिकारी संघ महासंघ यांच्या सेवानिवृत्ती जे संघ आहे त्यांच्या सचिवपदी महासचिवपदी नियुक्ती झाली जिल्हा हिंगोलीच्या वतीने। तर त्यांचा सत्कार येथे आपण आयोजित केलेला आहे। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षकी पेशेचा अवलंब केला आणि अनेक विद्यार्थी घडविले, अनेक पदावर ते आज रुजू आहेत। त्यांच्या पराकाष्ठेला, त्यांच्या निष्ठेला अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये धर्माचं कार्य पुढे नेलंच, परंतु आपल्या शिक्षकी पेशामधून अनेक समाजाला निष्ठावंत विद्यार्थी आणि समाजामध्ये चांगले वावरणारे व्यक्तिमत्व त्यांनी घडवून आणले। ही एक काळाची गरज आहे। आजच्या दिवशी आज आपण त्यांचा सत्कार करत आहोत।